बघा अशी जर गणित असतील मुलांना तर इंटिग्रेशन बाय पार्ट वापरावं लागते आपल्याला. इंटिग्रेशन बाय पार्ट वापरण्यासाठी आपण याला ए टी घ्यायचं. याला ए टी ई याला ए टी म्हणजे लॉजिकल फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. समजते का? बरं x² हा अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शन नंतर लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. तर आपल्याला परंतु लॉगॅरिथमिक अगोदर पाहिजे, नंतर कोण पाहिजे? अल्जेब्रिक पाहिजे. म्हणजे याला काय करावं लागते? आपल्याला चेंज करावं लागणार आहे. इज इक्वल टू समजते का? इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x इंटू x² इंटू dx युजिंग द फॉर्म्युला. आता शिकला आपण थेरम युजिंग इंटिग्रेशन ऑफ uv इंटू uv into dx is equal to integration of u integration of v into dx minus integration of integration of v into dx into du by dx I is equal to I is equal to u है log x plus log x integration of x² into dx minus integration of लहान integration of x² into dx into dx of log x into dx is equal to log x into x² integration x cube by 3 minus integration of integration x cube by 3 into log x derivative of log x 1 by x into dx is equal to उरल्या बाजूला लिखतो मी x cube by 3 into log x minus 1 by 3 बाहेरल्या बाजूला काढला. इंटिग्रेशन ऑफ याच्यात एकटा टाकला x² into dx is equal to x cube by 3 log x minus 1 by 3 into x² integration x cube by 3 plus c is equal to x cube by 3 into log x minus x cube by 9 plus c.